आई असं काही नसतं, तुलाही माहितीये ना. अगं तू आत्ता खूप विचार करतेस म्हणून तुला असं वाटतंय. हो ग, पण असं म्हणून डोक्यातले विचार जात नाहीत ना अक्षरा. आणि तू मला म्हणतेस टेन्शन घेऊ नको, आणि तूच टेन्शन घेतेस ना. अगं हो आई, पण आत्ता टेन्शन घेण्यासारखी परिस्थिती नाहीच आहे ना. म्हणजे आता काही अशुभ वगैरे होणार नाही, सगळं चांगलं होणार आहे. सगळं चांगलं व्हावं अशीच माझी इच्छा आहे, पण तसं काही घडताना दिसतच नाही अक्षरा. तसं काही सकारात्मक घडत असेल तर आपणही आपोआप रिलॅक्स होतो ग. पण असं का म्हणतेस की काहीच घडत नाही? अगं काहीच घडत नाहीये अक्षरा, म्हणूनच म्हणतेय ना मी. अगं घडलं नाही कसं म्हणतेस आई? माझी आणि अधिपतींची भेट झाली. इतके दिवस मला वाटत होतं की कधी भेट होईल, कधी भेट होईल, आणि आता झालीये फायनली. अगं पण अक्षरा भेट झाली ग, पण पुढे काय त्याचं? अक्षरा हे बघ, तू तू रागवू नकोस. मी पुन्हा पुन्हा तुला तेच विचारतेय. तू इरिटेट होत असशील, मला माहिती आहे, कल्पना आहे त्याची. पण काय करू अक्षरा, भीती वाटते ग. म्हणजे खरं तू चिडू नकोस अक्षरा. पण नाही नाही नाही, मी मी चिडेन कशाला आई? तुझं बरोबर आहे म्हणणं, मी समजू शकते. खरं सांगू का अक्षरा, तुझी ही परिस्थिती नको वाटते ग. तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं असं वाटतंय. या काळात तुला आनंदी राहणं आवश्यक आहे ना अक्षू. आई मी खूप खुश आहे, आणि तुमचं समाधान व्हावं म्हणून नाही म्हणत आहे मी खरंच खुश आहे. अगं असं काय करतेस तू? अधिपती भेटले आई, इतक्या दिवसांनी भेटले मला. आता माझी खात्री, आम्ही लवकरच पुन्हा एकदा भेटू आणि बोलून टाकू काय ते. मग ते मला घरी घेऊन जातील, आमचं भांडण मिटेल, सगळं सगळं चांगलं होणार आहे आई. आता मी आता फक्त देवाकडे एकच प्रार्थना करते की अधिपती पुन्हा भेटू देत मला, आणि लवकरात लवकर त्यांनी मला घरी घेऊन जाऊ देत. आणि मी पण देवाला प्रार्थना करतो की अक्षराला चांगली बुद्धी दे आणि तिला सगळं स्पष्ट दिसू देत.